जय श्रीकृष्ण, दंडोत प्रणाम, जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, ज्यांना ज्यांना अशी समस्या आहे का खूप जास्त कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि खूप जास्त कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काय होतं, हृदयाची समस्या निर्माण होती आणि हृदयाच्या समस्येच्या नंतर सांधेवाताची समस्या उद्भवती किंवा ती आपल्याला त्रस्त करते. तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक घरगुती ऋषी मुनींचा, साधू संतांचा हा फॉर्म्युला सांगणार आहे. साधारणतः एक पोथी म्हणजे हा पूर्ण लसूण, पण हा पूर्णच्या पूर्ण पहिल्या दिवशी खायचा का नाही. तर याची सुरुवात कशी करायची बघा. पहिले घ्या 3 पाकळ्या, पहिल्या दिवशी 3 पाकळ्या घ्या. दुसऱ्या दिवशी 4, मग 5, मग 6, मग 7, मग 8, मग 9, मग 10, मग 11, मग 12, अशा 15 पर्यंत तुम्ही जा. बरोबर. पण कसं करायचे ते समजून घ्या. 3 पासून सुरुवात करायची. याच्यात 3 पाकळ्या घ्यायच्या, छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते छोटे छोटे तुकडे करून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. रात्रभर पाण्यात भिजत ठेवले का सकाळी उठल्यानंतर त्याला व्यवस्थित कुचकरून घ्यायचं. कुचकरून घेतल्यानंतर रिकाम्या पोटी दररोज सकाळी आणि संध्याकाळी याचं सेवन करायचं किंवा आरंभी फक्त आणि फक्त सकाळीच याचं सेवन करायचा प्रयत्न करायचा. काही लोकांना थोडंसं गरम पडतं, ज्यांची पित्त प्रकृती असते त्यांना लसूण थोडा गरम पडतो. तर मग त्याला तुम्ही गाईच्या तुपामध्ये सुद्धा हलकं फ्राय करून तुम्ही त्याचं सेवन करू शकता. पण लसूण कल्प करताना मात्र 3 पासून सुरुवात करायची. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि मग हे तुम्ही हळूहळू निरंतर करायचं 45 दिवस. 45 दिवसानंतर थांबवायचं. तर बघा, 100% याचा तुम्हाला लाभ होईल. करा आणि मला सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.